हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर। आरबीआयच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्तच्या कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार। राजनाथ सिंहांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या निवडणूक जाहीरनामा समितीची आज बैठक। महाराष्ट्रातून पियुष गोयल, विनोद तावडे उपस्थित राहणार। महायुतीमध्ये नाशिक आणि धारावीची जागा अजित पवार गट लढवणार। अजित पवार गटाकडून आज पत्रकार परिषदेमध्ये उमेदवारांची घोषणा होणार, सूत्रांची माहिती। सातारा लोकसभेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता। पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड 1 तास चर्चा। कराडच्या बैठकीमध्ये सातारा आणि सांगलीच्या जागेवरून खलबतं। वंचित मवियासोबत असती तर भाजपचे उमेदवार हरले असते, हेच पटोलेंना नको होतं, प्रकाश आंबेडकरांचा आरोप। तर नाना पटोले, नितीन गडकरींचे की काँग्रेसचे, आंबेडकरांचा सवाल। वंचितच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। वंचितकडून 11 उमेदवारांच्या नावाची घोषणा। हिंगोलीमधून बीडी चव्हाणांना उमेदवारी तर सोलापुरातून राहुल गायकवाडांना तिकीट। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर 4 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार। अकोला लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकर अर्ज भरणार। बागेश्वर बाबा विरोधात भंडाऱ्यातील मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। बाबा जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप। क्रिकेटपटू केदार जाधव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। खासगी कामानिमित्त भेट घेतल्याची माहिती। विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाण्याची शक्यता, भारतीय हवामान खात्याचा अंदाज। ज्ञानवापी मशीद प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी होणार। सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी। सरकारचा भ्रष्टाचार हटाव मंत्र तर विरोधकांचा भ्रष्टाचारी बचाव मंत्र। नरेंद्र मोदींची इंडिया आघाडीवर टीका। गुजरातनं हैदराबादला 7 विकेट्सनं नमवलं। 163 धावांचा पाठलाग करताना गुजरातनं 7 विकेट्सने राखत हैदराबादचा पराभव केला। 3 विकेट्स घेणारा मोहित शर्मा ठरला मॅन ऑफ द मॅच। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।